चित्रा वाघ मॅडमनी मी हे सगळं सांगितल्यानंतर मला सल्ला दिला की तू घटस्फोट घे आणि मोकळी होऊन जा। आम्ही कुचे साहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं नाव सांगितलं आणि 5-10 लाख रुपये दिले तर तू कोणती जरी केस केली तरी आम्ही त्याच्यातून बाहेर पडू। भाजप आमदार नारायण कुचे आणि आमदार चित्रा वाघ यांचं नाव घेत हे आरोप केलेत पुण्यातल्या महिला डॉक्टरनं। डॉक्टर गौरी पालवे गरजेसारखा माझाही बळी जाईल असा गंभीर आरोप डॉक्टर स्नेहल घुगे यांनी केलाय। अर्थात हे आरोप आमदार नारायण कुचे यांनी फेटाळलेत। पण राज्यात डॉक्टर महिलांसोबत नेमकं काय घडतंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आधी डॉक्टर संपदा मुंडे आणि नंतर डॉक्टर गौरी गर्जे पालवे यांनी जीवन संपवलं। आता डॉक्टर स्नेहल घुगे यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचलाय आणि आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे? आरोप करणाऱ्या डॉक्टर स्नेहल घुगे कोण आहेत आणि त्यांच्या आरोपांवर आमदार नारायण कुचे यांचं काय म्हणणं आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गौरी गर्जे पालवे यांनी टोकाचं पाऊल उचललं। यामुळे एकच खळबळ उडाली। यामागे पतीचे अनैतिक संबंध, सासरच्या मंडळींचा जाच अशी कारणं सांगण्यात येत आहेत। सध्या अनंत गर्जे अटकेत आहेत। हे प्रकरण चर्चेत असतानाच आता पुण्यामधल्या स्नेहल घुगे या डॉक्टर महिलेचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात त्यांनी डॉक्टर गौरी नंतर माझा बळी जाणार अशी भीती व्यक्त केली आहे। सोबतच भाजप आमदार नारायण कुचे आणि चित्रा वाघ यांच्यावरही आरोप केलेत। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर स्नेहल घुगे यांनी आरोप केलेले हे प्रकरण काय आहे ते पाहूया। डॉक्टर स्नेहल घुगे या पुण्यात राहतात। स्नेहल यांचं 3.5 वर्षांपूर्वी रवींद्र महादेव घुगे यांच्याशी लग्न झालं। ते जालन्यातल्या अंबडचे रहिवासी आहेत। लग्नानंतर पतीचे 2 मुलींशी अफेअर असल्याचं स्नेहल यांना कळालं। याबाबत विचारणा केल्यानंतर मारहाण झाल्याचा आरोप स्नेहल घुगेंनी केला। तसंच गेल्या 11 महिन्यांपासून पती मारहाण करून फरार आहे, पण घटस्फोट हवा असल्यानं पती माझ्यासोबत राहत नाही, जाणून बुजून गायब असल्याचा आरोप स्नेहल घुगेंनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे स्नेहल घुगे यांनी भाजप आमदार नारायण कुचे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचंही नाव घेत गंभीर आरोप केलेत। शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप स्नेहल घुगेंनी केलाय। नणंद योगिता सानप ही आमदार नारायण कुचेंची कार्यकर्ती असल्यानं हे सगळं मॅनेज होतंय। आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी चित्रा वाघना भेटल्याचं घुगे सांगतात, पण वाघ यांनी घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला असंही डॉक्टर घुगे या व्हिडिओत म्हणतायत। 35 ते 40 अर्ज आहेत जे मी सीपी पुणे, सीपी औरंगाबाद, एसपी पुणे, एसपी जालना, कलेक्टर पुणे, अंबड पोलीस स्टेशन सगळ्यांना अर्ज दिले, पण काहीही उपयोग झालेला नाही आणि मला कोणतीही मदत भेटली नाही। मी रुपाली चाकणकर मॅडमना 2 वेळेस अर्ज दिले। मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी भेटण्यासाठी नकार दिला। त्यामुळे मी नंतर त्यांच्याकडे गेलेले नाही। त्यांना पण मी खूप अर्ज केले होते, मला कोणतीही मदत त्यांच्याकडून भेटली नाही। हर्षदय फरांदे मॅडम आहेत, ज्या पुण्याच्या अध्यक्ष आहेत महिलाच्या, त्यांना पण मी कॉल करून माझ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, माझ्यावर काय अन्याय होतोय काय नाही त्या सगळ्या सांगितल्या। त्यांनी माझं बोलणं करून दिलं चित्रा वाघ मॅडमशी। चित्रा वाघ मॅडमनी मी हे सगळं सांगितल्यानंतर मला सल्ला दिला की तू घटस्फोट घे आणि मोकळी होऊन जा। कारण की जेव्हा मी कुचे साहेबांचं नाव घेतलं त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट करायला, त्यांची लँग्वेज पूर्णपणे चेंज झाली आणि मला काहीही सपोर्ट भेटला नाही। तर नणंद योगिताही नारायण कुचेंचं नाव घेऊन वारंवार धमक्या देत असल्याचा आरोप डॉक्टर स्नेहल यांनी या व्हिडिओत केलाय। त्या कालावधीमध्ये अधिवेशन चालू होतं। कुचे साहेबांनी माझी नणंद योगिता संजय सानप आणि शिवाजी सानप या तिघांना मुंबईला घेऊन गेले आणि कुचे साहेबांनी स्वतः चित्रा वाघ मॅडमला त्यांची भेट करून दिली। त्यांच्यामध्ये अशी काय बोलणं झालं, त्याच्यानंतर चित्रा वाघ मॅडमनी किंवा हर्षदा फरांदे मॅडमनी मला कोणताही न मेसेजचा रिप्लाय दिला न माझ्या कॉलचा रिप्लाय दिला। मी त्यांना माझ्याकडे व्हिडिओज पण आहे जे मी त्यांना पाठवले, मी मेसेजेस पण पाठवले की माझ्या जीवाला धोका आहे मॅडम, मला तुमची मदत पाहिजे आहे, पण त्याच्यावर पण त्यांच्या काहीही रिप्लाय आलेला नाही आणि मला आत्तापर्यंत पण त्यांच्याकडून काहीही मदत भेटली नाही। माझी नणंद योगिता संजय सानप ही कुचे साहेबांची कार्यकर्ती आहे। ती दरवेळेस कुचे साहेबांच्या नावाने, आमदार कुचे साहेबांच्या नावाने मला धमक्या देतात। माझी नणंद, तिचे सासरे आणि तिचा नवरा की आम्ही कुचे साहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं नाव सांगितलं आणि 5-10 लाख रुपये दिले तर तू कोणती जरी केस केली तरी आम्ही त्याच्यातून बाहेर पडू। दरम्यान भाजप आमदार नारायण कुचेंनी स्नेहल घुगेंचे आरोप फेटाळलेत। मी संबंधित महिलेला आणि तिच्या पतीला ओळखत नाही, मला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे असा आरोप आमदार नारायण कुचेंनी केलाय। मी 100% सांगतो, माझा आणि ज्या महिलांनी माझ्यावर आरोप केले की गुन्हा दाखल होत नाही
त्यांचा आणि माझा काही संबंध आहे, नम्रपणे सांगतो. मी संबंधित बाईला ओळखीत नाही, त्यांची मिस्टर जे असते त्यांनाही ओळखत नाही. त्याच्यामुळे बिनबुडाचे आरोप हे निवडणुकीच्या काळामध्ये का त्यांनी व्हिडिओ टाकला, त्याच्यात माझं नाव का घेतलं हे मला माहीत नाही. माझा नवरा मला सोडून गेला, तक्रार नाही दिलं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था नाही. जर तिची तक्रार नाही घेतली पुण्याला किंवा अंबडला, ती प्रॉपर पुण्याला राहते, कुठे गुन्हा दाखल होईल तिचा, इथं गुन्हा दाखल करायचा काय संबंध तिचा? ती पुण्याची आहे ना, पुण्याला कंप्लेंट केली पाहिजेत नाही तिनं. मग मला समजत नाही, ती माझ्या विधानसभेत जर नातेवाईक असताना माझ्यावर आरोप करताना ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे माझा अर्थार्थ याच्याशी काही संबंध नाही. याला मला बदनाम करण्याचा षडयंत्र आहे, त्याच्यामुळे मला काही बोलायचं नाही. पोलिसांनी या महिलेचे ननंद हे तुमची कार्यकर्ता आहे, जी सानपची महिला आहे. मी माहिती घेतो, माझं कोणीही कार्यकर्ता नाही. दरम्यान पोलिसांसमोर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोपही स्नेहल घुगे यांनी या व्हिडिओत केलाय. या व्हिडिओच्या शेवटी स्नेहल घुगे यांनी थेट नाव घेत आपलं काही बरं वाईट झालं तर या लोकांना जबाबदार धरावं अशी विनंती केली आहे. सगळ्यांना हेच बोलू इच्छिते की मी कधीही आत्महत्या करणार नाही, कारण मी माझ्या आईवडिलांची लढणारी वाघीण आहे. मी की आता हे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की आता डॉक्टर गौरी पालवे नंतर डॉक्टर स्नेहल घुगे हे नाव न्यूजवरती झळकेल याची संभावना आहे. आणि जर असे काही माझ्यासोबत झाले तर खालील लोकांना कठोर शिक्षा व्हावी ही मी प्रशासनाला विनंती करत आहे. माझ्या सासरकडच्या लोकांमध्ये माझे पती रवींद्र महादेव घुगे, श्रीराम घुगे, महादेव घुगे, आशा घुगे, कोमल घुगे, योगिता संजय सानप, सरपंच पानेगाव संजय सानप, बाळासाहेब चौधर, महादेव कागणे, प्रल्हाद रामजी घुगे, किशोर पांडुरंग घुगे, उषा किशोर घुगे, वैभव किशोर घुगे, अमोल प्रल्हाद घुगे, बाळू दिनकर दराडे, बळीराम सुदाम बडे जे पोलीस पाटील आहेत पानेगावचे, देवबाई प्रल्हाद घुगे, शिवाजी सानप, माझ्या पतीचे 4 मामा, त्यांच्या बायका आणि त्यांचे सर्व मुलं. प्रशासनामध्ये जर माझ्या जीवास काही धोका झाला तर यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई व्हावी. माननीय आमदार कुचे साहेब, अंबड PI, जुने PI साहेब अंबडचे आणि आता सध्याचे जे चालू जिथे कार्यरत आहेत PI साहेब अंबडमध्ये ते सुद्धा, आणि जालन्याचे ॲडिशनल SP या लोकांवर पण कठोर ॲक्शन घेतली जावी. कारण या लोकांनी लोकांच्या वरून आमदाराच्या आणि यांच्या दबावामध्ये येऊन माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे. जर माझा मृत्यू झाला तर त्याला आत्महत्येचं रूपांतर देऊ नये एवढी विनंती. एकंदरीत राज्यात लाडक्या बहिणींचं सरकार म्हणून गाजावाजा करणारं सरकार बहिणी सुरक्षित आहेत का हे पाहायला विसरतंय का? सरकारमधल्या आमदारांवरच आरोप झाले तर महिला सुरक्षा वाऱ्यावर आहे असंच म्हणायचं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.